गाडी लागणारच आहे. आहे ना गाडी. दंडोत प्रणाम. माय हो, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर असे 4 नित्य पदार्थ आहेत. त्यापैकी परमेश्वर एक आहे. तर ते परमेश्वर म्हणजे काय? परम ऐश्वर्य अथिला असं महावाक्यात म्हटलेलं आहे. परम म्हणजे उद्धरण. परम म्हणजे काय? उद्धरण. तर ते उद्धरण करतात. परमेश्वरच उद्धरण करू शकतात. जीव, देवता, प्रपंच हे उद्धरण माणसाचं करू शकत नाही. तर ह्या परमेश्वराचे 16 अवतार असतात. एक देवतात 4, मानवात 4 आणि स्त्रियांचा 4. तर स्त्रियांच्यामध्ये 4 अवतार असतात. तर पशु पक्षी असे पशुपक्षी, कच्छ मच्छ पशुपक्षी असे 4 आणि देवतेमध्ये 4 म्हणजे 1 ते 3 देवतेमध्ये 1 अवतार घेतात. ते स्वर्गामध्ये 1 अवतार घेतात, 5व्या स्थानीमध्ये 1 अवतार घेतात आणि 6व्या स्थानीमध्ये असे 4 अवतार. आणि वेडा पिसा मुखायुक्त असे 4 अवतार. असे 12 याला 12 अवतार म्हणतात. आणि 4 पूर्वभाजनाचे अवतार असतात. म्हणजे एक उभयदृश्य अवतार, परदृश्य अवतार, आवर्दृश्य अवतार आणि 1 शेवडा परदृश्य अवतार असे 4 अवतार पूर्वभाजनाचे. उभयदर्शाच्या ठिकाणी जर भजन घडलं तर 4 कळकेचं प्रेम होते. परदृश्या ठिकाणी भजन घडलं तर 3 कळकेचं प्रेम होते. आणि आवर्दृश्याच्या ठिकाणी भजन घडलं तर 2 कळकेचं प्रेम होतं. आणि 1 शेवडा परदृश्य अवतार जो असतो त्याच्या ठिकाणी भजन घडलं तर त्याच्या आपल्याला 1 कळकेचं प्रेम होते. तर माझ्या भाऊ, ह्या परमेश्वराजवळ परमेश्वर म्हणजे काय? महावाक्यामध्ये वर्णन आहे. सत्शब्द आहे ब्रह्म बोलिजे, चित्शब्द आहे माया बोलिजे, आनंद शब्द आहे ईश्वर बोलिजे. ब्रह्म माया ईश्वर ऐसा त्रिअंश परमेश्वर असा परमेश्वर. आता या परमेश्वर स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक ईश्वर आणि ब्रह्म. ईश्वराला कैवल्य म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष म्हणतात. तर कैवल्याची प्राप्ती अहेतुक भूतभाजनानं प्रेम होत, अहेतुक भूतभाजनानं ज्ञान होते आणि ज्ञानानं ब्रह्माची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. आणि अहेतुक मायापूर भजनानं प्रेम होते आणि प्रेमानं ईश्वर प्राप्ती म्हणजे कैवल्याची प्राप्ती होते. अशा ह्या प्राप्ती आहेत. तर बाबा, असा जो परमेश्वर आहे तर ह्या परमेश्वराजवळ 2 शक्ती असतात, जड आणि चेतना. तर चेतना कोणत्या येतात? म्हणजे 81 कोटी 6,10 देवतेच्या ओळखणे त्याला चेतनाशक्ती म्हणतात. आणि जडा म्हणजे गुण, धर्म, ज्ञान, विज्ञान असे 4 जडाशक्ती असतात. तर गुण कोणते आहेत परमेश्वराजवळ? सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा एवमाधिक अनंत गुण बोलली जाते. आणि धर्म कोणते आहेत? नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातीत्व, सर्वकर्तृत्व, सर्वसाक्षीत्व एवमाधिक अनंत धर्म बोलली जाते. गुणधर्म, ज्ञान, स्वरूपांग ज्ञान आणि शक्तिरूप ज्ञान. त्याच्या स्वरूपातच ज्ञान आहे. जसा गोड आहे, स्वरूपच ऊसाचं गोड आहे, तसं परमेश्वराच्या स्वरूपातच ज्ञान आहे. आणि स्वरूपी ज्ञान तर आहे, पण सामर्थ्यरूप ज्ञान म्हणजे इतर जे ज्ञान असतात ते पण परमेश्वराजवळ सामर्थ्यरूप, त्याला महावाक्यामध्ये अन्यत्राच्या झाडा म्हणलेले. तर ते पण ज्ञान परमेश्वराजवळ असते. अन्यत्राचं त्याला शक्तिरूप ज्ञान म्हणतात. आणि गुणधर्म ज्ञान आणि विज्ञान पुन्हा. तर विज्ञान 2 प्रकारचे असतात, ज्ञानरूप विज्ञान आणि विद्यारूप विज्ञान. आणि विद्यारूप विज्ञानाचे पुन्हा ज्ञानरूप विज्ञानाचे पुन्हा 2 प्रकार असतात, भावरूप विज्ञान आणि अभावरूप विज्ञान. अभावी भाव दाखविणे, अभावी अभाव दाखविणे याला म्हणतात अभावरूप विज्ञान. तर माझ्या भाऊ, आज आपली जी लीळा तुम्हाला मी सांगणार आहे ती ह्याच अभावी भावावर सांगणार आहे. तर काय झालं, एक दी गोसाव्याशी दुपारीचा पूजाअवसर झाला. त्रिकाळ पूजाअवसर स्वामीला व्हायचा. सकाळी व्हायचा, दुपारा व्हायचा, संध्याकाळी व्हायचा, रात्री व्हायचा. तर मग असा 3 वेळ पूजाअवसर व्हायचा. तर दुपारीचा पूजाअवसर झाला. गोसाव्याशी बाईशी ताट केले आणि बाई त्यांना सर्वज्ञांना ताट केलं जेवायला. आणि गोसावी आरोग्य करतात ती आणि सर्वज्ञ जेवायला बसलेली. आणि मग
गोसावी श्रीकरी वांग्याची फाळी घेतली. वांगे घेतलं असं हातात वांगं होतं त्यावेळेस. याचा अर्थ असा आहे की त्यावेळेस पण वांगे होते, वांग्याचं पीक होतं, वांग्याचं भाजी करत त्यावेळेस बी वांग्याची फाळी होती. तर श्रीकरी देठू धरला आणि त्यानं देठ धरला असा हातात. आणि सर्वज्ञ म्हटले, वानऱ्या हे वांग्याची फोडी जाती का धरा. आणि ते सर्वज्ञ म्हणले, ही वांग्याची फोडी चालली आता बरं पळून माझ्या हातातून, धरा हिला धरा. तर हे काय जी जाईल कशी. पोटोमास म्हणले, कसं काय जाईल जी, कसं काय जाईल. आणि मग म्हणून भटी दाटूनी दोन्ही हाती धरली आणि मग बळच त्या फोडीला हातात धरलं. बळच म्हणजे पक्क धरलं, पक्क दाटून म्हणजे पक्क धरलं. आणि सर्वज्ञ म्हटले, दाटूनी धरा, दाटूनी धरा, गेली हो. आणि पक्की धरा, जाईन ती, गेली गेली. आणि मग हो का जी. आणि मी दाटूनी धरली आहे, मी दाटून धरली म्हणजे पक्की धरली मी जी, जाऊ देणार ना महिला न. या पाहो जाईल, दाटून धरा. सर्वज्ञ म्हणले, पहा जरा विचार करा, जाईन ती म्हणजे पक्की धरा. हो जी, गेली हो का जी, जाईल कशी. हां, सर्वज्ञ म्हणले, गेली हो. ते म्हणले, हो का, नाही गेली, जाईल कशी, कशी जाऊ देईन मी. सर्वज्ञ म्हटले, गेली हो. सर्वज्ञ पुन्हा म्हणले, अहो ती गेली. आणि मग आणि सोडिली. मग मुठी उकलून पाहती तर हाती काही नाही. आणि मोठं जर पाहिली तर हातात ते वांगं बी नाही, देठ बी नाही. तर मग भटा आश्चर्य झाले. मग भटाला आश्चर्य होणारच. आता तो काही माणसाचं काम नाही. माय बाबा, आपण प्रकृतीच्या अधीन आहोत आणि प्रकृती परमेश्वराच्या अधीन. गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात अर्जुनाला गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज ज्ञान सांगतायत. 4था अध्याय आहे, ज्ञान सांगतायत. आणि ते म्हणतात की अर्जुना, इमम युवसुते योगम प्रोक्तवान हमव्ययम युवस्वान मनवे प्राह मनोविस्वा कवयब्रे. आणि एवं परंपरा प्राप्त मीम राज्य सकाले नेमाता योगो नष्टपर्यंत. मी तुला हे अगोदर हे ज्ञान मी युवस्वानाला सांगितलं, युवस्वानं म्हणून ते इक्ष्वाकूला सांगितलं. आणि ही परंपरेनं चालत आलेलं ज्ञान जे आहे अर्जुना, ते नष्ट झालं आहे. आणि एवं परंपरा प्राप्त मीमम राजर्षयदू सकाले नेमाता योगो नष्टपर्यंत. आणि स यवायम मायाते दे योग प्रोक्त पुरातन भक्तोशी मे सकाचे ती रहस्य मेद उत्तम. आणि मी तेच ज्ञान मी तुला सांगतो आहे. आणि मग इतकं म्हणल्यावर सर्वज्ञ हे श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगायले, माय बाबा, श्रीकृष्ण महाराजाचा शिष्य अर्जुन आणि आमच्या स्वामीचा भटोबास सारखेच अवतार तेच. आणि पण स्वामी भक्त बदलले, पण दोन्ही भक्त तितकेच श्रेष्ठतेचे, तितक्याच योग्यतेचे. माय बाबा, मग सर्वज्ञ श्रीकृष्ण महाराज सांगतायत त्याला. पण आता अर्जुनानं बसवणं. अर्जुन म्हणतो, देवा बहु तू अपरम भवतो जन्म परमजन्म युवस होता कथमेत तुझ्या नियम तो महोदव प्रतवांती. तुमचा जन्म तर अलीकडचा आहे, याचा तर फार पूर्वीचा आहे. मग हे ज्ञान मी त्याला तुम्ही हे ज्ञान त्याला सांगितलं, हे मी कसं समजू. आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना आजोपी सन्न व्ययात्मा भूता नामी स्वरूपी सन. म्हणजे मी आजोपी आजन्म आहे, भूताचा सर्व भूताचा ईश्वर आहे, पण प्रकृती स्वावधिष्ठ आहे. संभवामी आत्मा आहे, मी प्रकृतीला अधिष्ठित करून अवतार घेत असतो. माया बाबा, आपण जर पाहिलं सृष्टीची रचना झाल्यावर जीव देवता प्रपंच खाली येतात. जीवाला कोण आणते खाली? माया आणते. माया तमातून हरितात आणते आणि हरितातून प्रपंचात लोटून देते. तर देवतेला बी परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया देवतेला कार्याला लावते. आणि प्रपंच परमेश्वराच्या आत्मक भावाने प्रपंच होतो. त्याचे 3 ढेग तयार होतात आणि ते 3 ढेग प्रपंचात येतात. म्हणजे प्रत्येकजण हा दुसऱ्या परमेश्वराच्या प्रवृत्तीनंच हे देव देवता प्रपंच हे खाली येतात. पण परमेश्वराला कोणाची प्रवृत्ती कोणी आणू शकत नाही. परमेश्वर हे स्वयं आहेत. आज ते म्हणतात की
आजोपी सन्न व्ययात्मा, मी अजन्म आहे आजोपी सन्न व्ययात्मा अव्ययी आहे भूता नामी स्वरूपी सन, पण प्रकृती स्वामधिष्ठाये संभवामी आत्ममाया, मी प्रकृतीला अधिष्ठित करून अवतार घेत असतो असं अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात. तर मग अर्जुनाला पुन्हा ते म्हणतात, अर्जुना बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुन, तुझे माझे अनेक जन्म झाले अर्जुना, पण तान्य वेद सर्वांनी न तो मेथ परंतु, कारण तुला काहीच माहीत नाही, मला सर्व माहिती आहे, कारण तू जीव आहेस आणि मी परब्रह्म परमेश्वर आहे असं सांगितलं बाय बाबा. आणि इथं बी तेच आहे. मग परमेश्वराच्या ज्या कवड्या परमेश्वराच्या काठ चालतात, मग त्या धानायसाच्या कवड्या का चालल्या नाही आणि परमेश्वराच्या का चालल्या, कारण धानायसा हे जीव आहे आणि परमेश्वर हे परमेश्वर आहेत. परमेश्वराच्या अधिष्ठानामध्ये माया आहे, अधिष्ठित आहे, स्वामधिष्ठ आहे, म्हणजे अधिष्ठित, तिला अधिष्ठित करून परमेश्वर हे घेतात आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया कार्य करते. मग ते त्या धानायचा म्हणायचं चला, त्याच्या कवड्या चालायचे नाही, पण स्वामी म्हणायचे चला, स्वामीच्या कवड्या चालायचे. कारण काय आहे, प्रकृती स्वामधिष्ठ आहे संभवामी आत्ममाया, ते प्रकृतीला अधिष्ठित करून येत असतात. आणि इथं बी मग त्या भटवासानं किती बी पक्क धरलं ते वांग, तरी बी ते वांग निष्ठून गेलं, कारण स्वामीच्या श्रीकृष्ण स्वामीच्या मनात होतं ना जावा आणि याला भटवासाला आश्चर्य दाखवायचं होतं. मग ते वांग काही राहिलं नाही माय बाबा, आणि परमेश्वरानं आश्चर्य दाखवलं. आणि कारण परमेश्वर आपण परमेश्वरा काहीच नाही. एक कवी म्हणतो ना, अरे अरे मानवा तू येडा का खुळा रे, देवापुढं माणूस पाला पाचोळा रे. आपण खरंच परमेश्वरापुढं पाला पाचोळा आहोत. आणि भुटी मग हे किती भटानं भट जीवच होते शेवटी, त्याने किती बी त्याला दाबून धरलं, आवळून धरलं, तरी बी ते वांग निघून गेलं. आणि तो मूठ उतरून पाहिली तो हाती काही नाही. मग भट आश्चर्य झाले, मग गोसावी आरोग्य झाली, गुरडा झाला, विरा झाला. याप्रमाणे मायबाबा ही ह्या म्हणजे जे भाव होता तो अभाव करून दाखिला देवाला. ती जी मुठीत जो त्याच्या ते फोड होती, वांग होतं ते नाहीसं करून दाखिलं. जसं त्या वेरूळला याला सारंग पंडिताला श्रीप्रभू दाखिले, पुन्हा बळेग्रामला त्या राखेला महादेव दाखिला. हे असे म्हणजे हे असे कशाचे कार्य येतं, हे भावी अभाव अभावी भाव असे याचे आश्चर्याचे कार्य आहेत मायबाबा. हे फक्त आश्चर्याचे कार्य फक्त परमेश्वरच करू शकतो, आपण करू शकत नाहीत. आपल्याला फक्त एकच आश्चर्य करता येते, आपल्याला आपण जर आस्तिपरीचं आचरण केलं तर एकच आश्चर्य होऊ शकतं आहे की ते परमेश्वर हे माया म्हणजे सगळ्या देवता आपल्याला म्हणजे आपल्या पुढं हाता जोडून उभा राहतात. एवढं मात्र आश्चर्य करण्याची ताकद आपल्यात आहे, ती आपण केली पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.